हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियंका. माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, सकाळपासूनचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल. आता जो फक्त तो संध्याकाळचा ब्लॉग पाहताय. तर बघा, आता मी माझं संध्याकाळचं रुटीन वगैरे शेअर करेन तुमच्यासोबत आणि आज काय आहे ते तर तुम्हाला सकाळपासून समजत आहे. तर चला मग, आता जास्त वेळ घेणार नाही आणि मी माझा आज मेकअप दाखवणार आहे की मी कशा प्रकारे करते वगैरे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. इथं जे दिसते मध्ये ड्रेस आहे, तो ड्रेस मी घालणार आहे. आता बघा, ही जी आहे ती मॉइश्चराइज स्क्रीन. आता मागचा बॅकग्राऊंडचा आवाज येतो कारण त्या टाइमला गाड्या वगैरे येतात ना, त्यामुळे. तर ही स्क्रीन आधी स्टार्टिंगला ती क्रीम वापरते मी. जसं की मी म्हटलं की ही क्रीम घेतली मी. फाउंडेशन बघत आहे पण मला ही सूट नव्हती झाली आणि पण ह्याने खूप छान मेकअप होतो. ही क्रीम लावली ना, काहीच करायची गरज नाही लागत फाउंडेशन वगैरे. पण ही क्रीम छान आहे, मला हे सूट झाली माझ्या चेहऱ्याला. तर मी आता ही लावणार आहे. सेम सेम भूत बनवते काय? हे बघ गलदे बहुत बनते हैं आशा भी लागो ना पण नागर बोला नका देवाना कलर वगैरे नाही दर नागर नको हे बघ हे बनवलं जास्त का नेल पेंट मेरे पे नहीं है फाउंडेशन क्रीम आहे अंगराव घालतो असं कशाला काढलं फाउंडेशन तरी फाउंडेशन आता यूज करणार आहे. आणि ते कंपनीचं आहे कंपनीचं आहे. कोणत्या कंपनीचं? त्या गावातला असते. जास्त नाही यूज करणार कारण मला सूट नाही होत त्यामुळे. हा का दिलं जाऊ का बरं बाबा तुझे जाऊ बात ना थांबा मग मी तुला पिल्लू आहे पिल्लू माझं पिल्लू जास्त काही करणार नाही. आणि मम्मा हे बघ ना हे व्हाईट असतं छोटस मोठं आणि छोटं हे पण छोटस पण मोठे पण आहे बरं बाळा नाही मी पण लिहितोय मम्मा हे काजळ आहे. हे आता मस्त मी व्यवस्थित लावणार. आणि थांब एक मिनिट मम्मा हे बघ याला व्हाईट कलर ठीक आहे ते छोटस व्हाईट कलर काजळ आहे काय आपले तुझी डोळे दाखव आहे दिसतं का? दाखव नाही थोडंसं थांब एक मिनिट ते स्मॉल दिसते आता हे जवळ दिसते तू त्याच्यात दिसते दिसते ना? मग तुझ्या तर दिसते तुझ्या तर असं पण दिसते ना हे असं दिसते एक मिनिट मी आधी मस्करा बरं यास मस्करा लावलेला आहे. मग हे लावल्यावर छान दिसते छान आहे ना? हा हे लावल्यावर छान दिसते हे जी मी आज आणून ठेवते थांब बाळा. अरे देवा बाळा थांब पिलू मग तुझ्या दावत काय येतं मग ते पण ना झाडू केस आहे झाड पाऊस आला का बाहेर बघ. अरे देवा नाही मला सुटला काय झालं काय नाही त्याचं मला सुटला मग त्या कशाला दिसत होते अशीच अशी कशाला दिसत होते अशी कशाला दिसत होते चल 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 चल. खूप छान साधी सिंपल टिकली लावणार मी. लपेट छानसा ड्रेस घालून घेते आणि छान अशी देवपूजा वगैरे सगळं करून घेते. देवाचा दिवा वगैरे लावून घेतला आणि हे बघा खूप छान अशी मी तयार होऊन तुमच्या समोर आलेले आहे. कसं वाटते माझं लुक? आणि आता आम्ही निघालो आहोत बाहेर. आणि मेन म्हणजे माझ्या मैत्रिणीने सुद्धा बोलवले हळदी कुंकवाला. तर आधी तिच्याकडे जाईल आणि मग जाईल बाहेर. चला तर मग. जास्त काय तयार केलेलं झालेली नाहीये. थोडंसं फाउंडेशन, थोडंसं केसांची हेअर स्ट्रेटनर आणि थोडीशी लिपस्टिक आयलायनर वगैरे लावलेलं आहे. चला तर मग. आयुषला तर काय त्याला सर्दी झाली आहे त्यामुळे त्याला आवरायचं पण नाही आहे. त्या ड्रेसवर चाललाय तो. चला तर मग मी माझ्या मैत्रिणीकडे चालले होते हळदी कुंकवाला. आता तिने जे गणपती बसवला आहे तिच्या घरी आणि आज तिने सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं जे अंशच्या स्कूलमध्ये आहेत कारण तिचा मुलगा सुद्धा लिटल मिलियम स्कूलला आहे. तर तिने सगळ्यांना आरतीला वगैरे बोलवलं होतं, हळदी कुंकवाला बोलवलं होतं. आणि मेन म्हणजे तिने आज 56 भोग असे देवाला प्रसाद दाखवला होता. त्यामध्ये सगळे विकतचे पदार्थ होते, काही घरी बनवले होते. असं खूप छान तिने 56 भोग तिने ना देवाला दाखवले होते. आणि खरं सांगू खूप छान वाटलं कारण तिने खूपच छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं. गणपती बाप्पा पण खूपच छान होते आणि खरं सांगू मनाला सुद्धा खूप छान वाटलं तिच्या घरी गेल्यानंतर ना. आणि एवढंच नाही, तिने पुरणपोळीसुद्धा प्रसाद केला होता आणि मला बोलवलं होतं. मला म्हटलेले अगोदर येऊन जा किंवा सगळ्यांसोबत ये आणि आरतीला ये.
पण माझं असं झालं की मला सुद्धा आज माझा बड्डे आहे आणि त्यामुळे मला बाहेर जायचं होतं आणि भरपूर जणांनी इथं बोलवलं होतं. तर म्हटलं मी तुझ्या इथं येऊन जाते लगेच, कारण मला आरतीला एवढा वेळ थांबताच येणार नाही. तर तिच्यासोबत मी व्हिडिओ काढत होते, तर ती मला म्हणत होती तुझ्या ब्लॉगमध्ये मला नको घेऊ, कारण बऱ्याचपैकी सगळ्यांनाच आवडेल असं नाही. त्यानंतर बघा मी हळदी कुंकू वगैरे करून घेतलं, खूप छान असं गणपती बाप्पाच्या पाया पडले आणि पुन्हा निघाली, प्रसाद घेतला आणि पुन्हा निघाली दुसऱ्या मैत्रिणीकडं. तर दुसऱ्या मैत्रिणीकडे आल्यानंतर तिचं जे घराच्या बाहेर जे लावलं होतं ते नेम प्लेट एवढी छान होती, मला खरंच खूप आवडलं. स्वामी निवास असं वगैरे स्वामींची मूर्ती छोटीशी अशी खूप छान असं केलं होतं. आणि आज तिच्या इथं होती गौरी आलेल्या होत्या, तर तिने तिच्या घरी एकच गौरी बसती. मग तिच्या घरी गेल्यानंतर सुद्धा खूप छान असं त्यांनी प्रसाद वगैरे केला, हळदी कुंकू वगैरे लावलं. त्यानंतर मी पुन्हा निघाली दुसऱ्या मैत्रिणीकडं. आज अशा मला 2-3 मैत्रिणींनी इन्व्हाइट केलं होतं हळदी कुंकूला, पण मी आत्ता आयुषला घरीच ठेवलं पप्पाकडं. आणि त्यानंतर ना दुसऱ्या मैत्रिणीकडे निघाला, तर त्यांना माहीत होतं की मी यूट्यूबचे ब्लॉग बनवणार. तर मी तिकडून आल्यानंतर ना ते सगळे घाबरले आणि म्हटले आता हिने ब्लॉग सुरू केला असं झालं. कारण बऱ्याच जणांना असं नाही की यूट्यूबमध्ये यायला आवडतंच, असं नाही की व्हिडिओमध्ये यायला आवडतं. ते तिच्या घरी आल्यानंतर एवढं छान वाटलं, कारण खूपच अनेक प्रकारचे रंग वगैरे आणि एवढं छान डेकोरेशन. आणि आज तिने वास्तुशांतीचं म्हणजे जे असतं आपलं सत्यनारायण पूजा त्यांनी ठेवली होती आणि त्या निमित्ताने सुद्धा मला हळदी कुंकवाला बोलवलं होतं. तर तिथे सुद्धा मी खूप छान असं देवाच्या पाया पडले. आज माझा बड्डे आणि मला एवढं छान वाटलं की कारण खूप जणांनी इथं मला गणपतीच्या पाया पडायला किंवा हळदी कुंकवाला किंवा सत्यनारायणची जी पूजा ठेवलेली त्या पूजेसाठी पाया पडायला बोलवलं. मला खूपच छान वाटत होतं, कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता आणि त्यातमध्ये ह्या सगळ्यांनी बोलून अजूनच तो खास केला होता. त्यानंतर बघा खूप छान असं मी पाया वगैरे पडली, खूप छान असा प्रसाद घेतला आणि पुन्हा आता जायचं होतं बाहेर, कारण घरी आल्यानंतर ना आता पुन्हा अजून आवरून जाणार होती. तर त्या आईसला पप्पापाशी सोडलं होतं, तर तोपर्यंत म्हटलं आपण गणपतीच्या बाप्पांच्या पाया पडून यावं, कारण प्रत्येक ठिकाणी त्याला फिरवणं सुद्धा नको वाटत होतं, कारण त्याला झाली होती सर्दी. तर बघा तर मी चालली होते आता घरी आणि आता बघूयात घरी जाऊन आता अजून बाहेर जायचं आहे. खूपच वेळ झाला होता, 8:30 वाजले होते आणि एवढे मी प्रसाद अशी बॅगमध्ये गोळा करून चालली होती. घरी आल्यानंतर तर काय मला हे छान असं सरप्राईजच भेटला. अंश थोडासा तयार होऊन बसला होता, अंशच्या पप्पांनी केक आणला होता. मग मी आणि अंशने अंशचं काय माझा बड्डे पप्पाचा बड्डे म्हणजे अंशचा सुद्धा बड्डे, मग छान असं आम्ही केक कटिंग केला. खूप छान असं हॅपी बड्डे विशेष वगैरे मला दिल्या अंशनी अंशच्या पप्पांनी आणि खूप छान असं आम्ही सेलिब्रेशन केलं. त्यानंतर बघा आम्हाला जायचं होतं बाहेर. आता बघा सगळ्यांना असं वाटलं असेल की अंशच्या पप्पांनी मला काय गिफ्ट दिलं, तर गिफ्ट मला काय अशी एवढी अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून, कारण भरपूर सारे त्यांनी मला गिफ्ट आधीच दिले होते. हा जो मी ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला आहे तोही मला गिफ्ट म्हणूनच आला होता. आणि मेन म्हणजे ह्याच्या अगोदरसुद्धा मला साडी वगैरे भरपूर सारे दिलेले आहेत. आणि मेन म्हणजे त्यांच्याकडून खूप छान मोठं गिफ्ट मला घ्यायचं आहे, पण मी आत्ता थोडंसं थांबलेले आहे, कारण प्रायझिंग वगैरे थोड्याशा कमी होण्याची मी वाट बघते. आता तुम्हाला समजलंच असेल की कशाची प्रायझिंग. तर बघा मला घ्यायचं आहे आयफोन, तर आयफोन 16 घेणार किंवा 15 घेईल. आणि आता 17 लॉन्च होते, तर मी वाट बघत आहे की थोडीफार प्राईस कमी होईल आणि तो मोबाईल घेईल. त्यानंतर बघा आम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर खूप छान जेवण वगैरे केलं आणि त्या घरी यायची वाट बघत होतो. तर येतानाचं काय मग अंशची काय गाडी चालवल्याशिवाय अंश घरी येणारच आहे का. पप्पापाशी बसला पुढं सोसायटीमध्ये आलं की अंशने सुद्धा गाडी चालवायला घेतली. मला सुद्धा गाडी चालवायची. तो काय गाडी चालवतो, पण पप्पाच्या हाताखाली त्याचा हात ठेवून त्याचं चाललं होतं स्टेअरिंग फिरवणं वगैरे आणि त्याला असं वाटत होतं मीच गाडी चालवते, मला जमते आहे गाडी चालवायला असं होतं. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचासुद्धा आनंद आहेच की. तर बघा असा होता माझा आजचा दिवस. खूप छान असा बड्डे सेलिब्रेशन झालं, गणपती बाप्पांचं दर्शन झालं आणि साईबाबांचं दर्शन झालं. खूप छान असं वाटलं. आजच्या दिवशी मी 2 ब्लॉग बनवले. थोडासा मोठाच ब्लॉग झाला असता कारण दोन्ही एकत्र म्हणून केलं असतं, म्हणून मग मी सेपरेट ब्लॉग केला आणि म्हटलं चला तर मग तुमच्यासोबत छान छान असे माझे व्हिडिओ शेअर करूयात, कारण ह्या जे मेमरीज आहेत ते कायमस्वरूपी माझ्यासोबत राहणारे आहेत. आणि खरं सांगू मला आज खूप छान वाटलं, खूपच छान वाटलं. तर चला व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवीन ब्लॉग बघत राहा. कसे वाटतात व्हिडिओ तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.